चला मंडळी, आपण आता राम मारुती रोड, गजानन महाराज मठ. जय. शिवाजीनगर गजानन महाराज मठ आपण जसं आलेला. मंडळी, तुमचं स्वागत आहे युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज बरोबर माझ्याकडे कोण आहे? अद्वैत. आज रविवार आहे, 8 फेब्रुवारी, आणि आपण कुठे आलो आहोत? आज आपण आलो आहोत गजानन महाराज प्रकट दिन आहे. ओके, त्यांच्या जन्मदिवसाच्या प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मंडळी. आज आपण गजानन महाराजांच्या प्रकट दिनासाठी आलेलो आहे. बघा, आतमध्ये बरीचशी अशी लाईन आहे, पण इथे दुपारनंतर भरपूरची लाईन होणार आहे. छान असा बंदोबस्त केलेला आहे. आणि हे ठिकाण कुठे आहे? ठाण्यामध्ये इथं राम मारुती रोडला आहे. अजून एक शिवाजीनगरला गजानन महाराजांचा मठ आहे, तोच आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत. तर या व्हिडिओ ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. चला आपण देवाचं दर्शन घेऊया. आज प्रकट दिन, मुखदर्शनासाठी अशी काय लाईन आहे. बघा, इथे लेडीजची आहे आणि पुढे ते जेंट्सची असणार आहे. आणि पुढे देवाचं दर्शन. या आपण जाऊन दर्शन घेऊया. आपल्याबरोबर बहिणा भगिनी आहेत. बोला गणी गणा गणात होते. आज 8 फेब्रुवारी आपल्या लाडक्या गजानन महाराजांचा आज जन्मदिवस, प्रकट दिन. काय मनात भावना आहे? खूप आनंद आहे, समाधान आहे. अच्छा, वर्षभर या दिवसाच्या वाट बघत असतो. आणि हे सगळं रिचार्ज झालेलं आम्हाला वर्षभर एका दिवसाचं. बरोबर. आज जरी गजानन महाराजांचा प्रकट दिन असला तरी आपण जे नित्यनेमाने त्यांची पूजा अर्चा करतो. काही जण आजच्या दिवशी पोथी वाचतो, किंवा आपल्या गजाननचं मुख्य स्थान कुठे आहे? शेगावची जातो. पण आपण हे प्रति शेगाव असं म्हणू शकतो. मला असं माहिती आहे, आज सकाळचे 8:30-9 वाजले, पण तुम्ही रात्रीपर्यंत इथे असणार आहे. बरोबर. म्हणजे काय तुम्ही काय सेवा आज देणार आहात? हां. आणि बरेचसे भाविक असे घेऊन येतात ना? आणि शिधा पण काही जण घेऊन येतात. अच्छा. 15 दिवस आधी चालतं. अच्छा, ही उपाययोजना सेवा केली जाते. अच्छा, मग तुम्ही कुठच्या संस्थेतर्फे वगैरे आहात? अच्छा अच्छा. आणि सगळे तुम्ही ठाण्यातलेच? चला, आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे सगळ्या आपल्या माता बहिणींना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि गजानन महाराज तुमची इच्छा अपेक्षा पूर्ण करो, तुमच्या कुटुंबाचं स्वास्थ्य वगैरे ठेव, आणि तुम्हाला देवाची अशीच पूजा अर्चा आणि सेवा करायला मिळालं. बोला गजानन महाराज की जय. जय गजानन. बोते. थँक्यू. जय का. एक शेवटचा प्रश्न, आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. कितवा प्रकट दिन आहे कोणाला माहिती आहे? अच्छा, गजानन महाराजांचा 149वा प्रकट दिन आहे आज. पुढला 150 असणार आहे. ती वर्षानुवर्ष उत्सव छानच होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. थँक्यू. हो, जय गजानन. चला, गजानन महाराजांच्या आपण मठामध्ये आलेला आहोत. या देवाचं दर्शन घेऊया. जेव्हा सुंदर असं दर्शन, बरेचसे भाविक गण सुद्धा आलेले आहेत. हे सगळं बघूया. आणि इकडे आपला अद्वैत सुद्धा आहे. अद्वैत, गजानन महाराजांना काय प्रसाद आणला सुद्धा याला? वॉटरमेलन, कलिंगड. थोड्या वेळात आपण दर्शन घेऊ आणि प्रसाद घेऊ. महिला वर्ग आणि पुरुष वर्गाची वेगळी लाईन आहे. वाजल्या सकाळचे 9:30. स्वामी समर्थ गजानन महाराज.
गजानन महाराज की प्रत्येक भाविक गजानन महाराज दर्शन घ्यायला लीन आहे आज प्रकट दिनानिमित्त. मस्त सजावट केली आहे मठामध्ये. देवाला काय आणलं नैवेद्य कलिंगड. या देवाचं दर्शन घेऊ. कलिंगड देव आपल्याकडून या. जय गजानन श्री गजानन गणी गण गणात होते. जय गण गण गणात होते. जय गजानन श्री गजानन देवाजवळ ठेवलेलं आहे. चला आपल्या देवळाला या वर्षी आपल्या देवळाला मठाला राममारुती रोडला जो आहे तो. आणि सकाळपासून भाविक येत आहेत आणि दुपारनंतर अजूनच खूप गर्दी होणार आहे. अहोरात्र उघडं होतं मंदिर. हां आणि आता सगळी भाविक ठाण्यातली शेकडो येत आहेत. बरोबर. 2-3 लाख लोक येतात. अच्छा एका दिवसामध्ये एवढी सगळेजण येऊन जातात. येऊन जातील जमेल तसं येतील. अच्छा गजानन महाराजांची कृपा आहे. हो. ओम श्री माते भगिनी प्रसाद वाटायला उभा. असा प्रसाद येतो बघा. शिरा भाविकांकडून प्रसाद. राममारुती रोडचा आजूबाजूचा असा हा परिसर. छान दर्शन झालं. म्हणजे राममारुतीचा गजानन महाराज प्रकट दिन सगळा आपण साजरा केला. आता आपण कुठे आलो? शिवाजीनगरला. इथे महाराजांचा दुसरा एक मठ आहे. यापुढे देवाचं दर्शन घेऊया. शिवाजीनगर गजानन महाराज मठ आपण जसं आलेलो आहोत असा काय कार्यक्रम सोहळा आज प्रकट दिनाचा. यापुढे देवाचं दर्शन घेऊया. हे बघा असा काय ॲड्रेस आहे. श्री गजानन मंदिर ट्रस्ट ठाणे. यापुढे देवाचं दर्शन घेऊया. जय. चला गणपती बाप्पा सीता लक्ष्मण भगवान सुंदर तसेच आई माऊली. महिलांचं इथे महिला मंडळाचा कधी भजन कार्यक्रम आहे. थोड्या वेळात चालू आहे. दर्शन झालं. आता महाराजांची मूर्ती दर्शन केलं जाईल. हे बघा इथून यायचं. अजून इथे जरा सांगितलं ना. चला अंडरग्राऊंड आहे एक मजला खाली. शिवाजीनगर ठाणे.
चला आपल्याकडे छोटी दिदी आहे, देवाचा प्रसाद देत आहे. तुला जय गजानन. जय गजानन. ते माझा सद आहे त्यांच्याकडे आणि याच्या आईचं सद आहे एक. जय गजानन. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. चला कोणाला पोथी वगैरे पाहिजे असेल गजानन महाराजांची संक्षिप्त रूपात किंवा मोठी तर इथे अवेलेबल आहे शिवाजीनगर मठ. जय गजानन. कोणा स्वइच्छा देणगी द्यायची असेल तर देऊ शकता. आणि इथे काय बघूया, हे काय हो दादा? देणगीसाठी येऊन देऊ शकता शिवाजीनगर गजानन महाराज मठ. जय गजानन.